मधील पहिलं उदाहरण या ठिकाणी आपण घेऊयात। बघा, 6 आणि 8 या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते? पर्याय ए आहे 14, पर्याय बी आहे 12, पर्याय सी आहे 10, पर्याय डी आहे 8। बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? 6 आणि 4 या संख्यांच्या वर्गांची बेरीज म्हणतोय। मग या ठिकाणी बघा 6 या सर्वात अगोदर आपण 6 या संख्येचा वर्ग काढून घेऊ। मग वर्ग म्हणजे काय? तर त्याच संख्येला त्याच संख्येनं गुणल्यानंतर जे उत्तर येतं त्याला आपण त्या संख्येचा वर्ग म्हणतो। मग 6चा वर्ग काय होईल रे? 6 गुणिले 6 बरोबर 36। त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? 8 या संख्येचा वर्ग काढून घ्यायचा आहे। मग 8 गुणिले 8 बरोबर 64। मग 6 आणि 8 या संख्याच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूळ म्हणजे सर्वात अगोदर आपल्याला काय करून घ्यावं लागेल? तर 36 अधिक 64 या संख्यांची बेरीज करून घ्यावी लागेल आणि ती येते या ठिकाणी 100। आता तुम्हाला माहित आहे की 100 ही जी संख्या आहे ही कोणत्या वर्ग आहे? तर बघा, हा जो वर्ग आहे तो 10 या संख्येचा वर्ग आहे आणि म्हणून याच्यातील पर्याय क्रमांक सी हे जे आहे हे याचं उत्तर आहे। चला याच्या पुढील उदाहरण पाहूया। 12 आणि 15 यांचे साधारण अवयव आहेत। ए 1 आणि 3, बी 1, 3, 15, सी 1 आणि 12, डी 1, 2 आणि 4। आता या ठिकाणी बघा मित्रांनो, पहिल्यांदा 12 या संख्येचे अवयव कोणकोणते आहेत ते आपण काढून घेऊयात। तर बघा, 12चे सर्वसाधारण अवयव म्हणजेच 12 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो हे आपल्याला पाहायचं आहे। 12ला 1 ने भाग जातो, त्याच्यानंतर 2 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 6 ने भाग जातो आणि 12 ने भाग जातो। म्हणजे 12 या संख्येचे साधारण अवयव जर बघितलं तर 1, 2, 3 आणि 12। आता असेच आपल्याला 15 या संख्येचे अवयव काढून घ्यायचे आहेत। तर 15 या संख्येला कशा कशाने भाग जातो? 1 ने भाग जातो, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी 5 आणि 1 6 होतात, 6ला 3 न भाग जातो म्हणजेच 15ला 3 न भाग जाणार आहे म्हणजे 3। त्याच्यानंतर 5 या संख्येनं भाग जातो, याच्यानंतर 15 या संख्येनं भाग जातो। आता या ठिकाणी 12 आणि 15 याचा जर विचार केला तर 12ला आणि 15 मध्ये कोणकोणते सामायिक अवयव आहेत बघा बरं। 1 आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी 3 आहे आणि दुसरा जर अवयव बघितला तर कोणताही अवयव आपल्याला सामायिक हा या ठिकाणी दिसत नाही। म्हणजेच 12 आणि 15 या दोन संख्येचे जे सामायिक अवयव आहेत ते 1 आणि 3 हे याचे सामायिक अवयव आहेत। मग 1 आणि 3 हे सामायिक अवयव आपल्याला पर्याय क्रमांक कोणत्या मध्ये दिसतात बघा? तर या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक 1 हा जो आहे हा याचे उत्तर आहे। याच्यानंतर पुढील उदाहरण बघूयात। एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे तर त्या संख्येची दुप्पट होईल। ए 338, बी 26, सी 169 आणि डी 52। आता बघा, एका संख्येचे वर्गमूळ म्हणजे काय? एक वर्ग संख्या आहे आणि त्या संख्येचं वर्गमूळ हे किती आहे? 13 आहे। म्हणजे ती संख्या कोणती असेल रे? तर बघा, ती संख्या आपल्याला 13 गुणिले 13 करावा लागेल, आहे की नाही? मग 13 गुणिले 13 केल्यानंतर उत्तर येतं 169। मग त्या संख्येची दुप्पट, मग त्या संख्येची दुप्पट म्हणजे काय करावं लागेल? या संख्येला 2 न गुणावं लागेल। मग बघा, 92 18, 1808 हातचाला 1, 6 2 12 आणि 1 1303 हातचाला 1,
बेक बे आणि 3 म्हणजे याचं उत्तर 338 ही जी संख्या आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे आणि हे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आपल्याला दिसून येते। चला याच्या पुढील उदाहरण पाहूयात। पुढील प्रश्नसंचाचे निरीक्षण करून उत्तर द्या। कंसात 2 गुणिले 2 वजा 1 गुणिले 1 बरोबर 2 अधिक 1 बरोबर 3। कंसामध्ये 3 गुणिले 3 वजा 2 गुणिले 2 बरोबर 3 अधिक 2 बरोबर 5। याच्या खाली कंसामध्ये 4 गुणिले 4 कंस बंद वजा कंसामध्ये 3 गुणिले 3 कंस बंद बरोबर 4 अधिक 3 बरोबर 7। दुसरीकडे 5 गुणिले 5 वजा 4 गुणिले 4 बरोबर 5 अधिक 4 बरोबर 9। तर 73 गुणिले 73 वजा 72 गुणिले 72 बरोबर किती? पर्याय ए आहे 1045, पर्याय बी आहे 1, पर्याय सी आहे 145 आणि पर्याय डी आहे 2। आता बघा मित्रांनो, अगदी गणित सोपं आहे, फक्त आपले निरीक्षण व्यवस्थित करणं गरजेचं आहे। या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय दिसतं तर बघा, पहिला जो कंस आहे या कंसामध्ये 2 आहे, दुसरा कंस जो आहे त्यामध्ये 1 आहे। या बरोबर चिन्हाच्या पुढे काय केलेलं आहे रे, तर पहिल्या कंसातील अंक आणि दुसऱ्या कंसातील अंक यांची बेरीज केलेली आहे। तसंच दुसरी पुढे पहा, पहिला कंस आहे, दुसरा कंस या ठिकाणचा 3 घेतलेला आहे, दुसऱ्या कंसातला 2 घेतलेला आहे, या दोन्हीची काय केलेली आहे बेरीज केलेली आहे। पुढे बघा, या ठिकाणी पहिल्या कंसामध्ये 4 गुणिले 4 याच्यापैकी 4 घेतलेला आहे, त्याच्यानंतर 3 गुणिले 3 याच्यापैकी 3 घेतलेला आहे आणि या दोन्हीची काय केलेली आहे बेरीज केलेली आहे। तसंच इथे 5 गुणिले 5 म्हणजे यापैकी 5 घेतलेला आहे, पुढच्या कंसातील 4 गुणिले 4 हा 4 घेतलेला आहे आणि या दोन्हीची बेरीज करून या ठिकाणी उत्तर लिहिलेलं आहे। मग आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे तर बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पहिला कंस जो आहे तो 73 आहे आणि दुसरा कंस जो आहे तो 72 आहे, याची आपण काय करणार आहोत बेरीज करणार आहोत। मग बेरीज केल्यानंतर बघा 3 आणि 2 5 झाले, 7 आणि 7 14 झाले, म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आलेलं आहे 145 हे याचं उत्तर आलेलं आहे। मग 145 हे उत्तर आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये दिसतं तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला हे उत्तर दिसतं। चला तर याच्या पुढील उदाहरण आपण पाहूयात। बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे, या ठिकाणी 2,54,016 या संख्येला पुढील पैकी मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही असं म्हणलेलं आहे। आता या ठिकाणी विचार करा, सर्वात अगोदर काय करणार आहोत आपण, खालचा ए जो गट आहे तो बघून घ्या, 2 गुणिले 2 गुणिले 3। बी पर्याय जो आहे तो आहे 2 गुणिले 3 गुणिले 3। सी पर्याय जो आहे तो आहे 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि डी जो पर्याय आहे तो आहे 2 गुणिले 3 गुणिले 5। तर सर्वात अगोदर आपण ए जो पर्याय आहे तो आपण घेऊन बघणार आहोत। बघा, या ठिकाणी बे दोन्ही 4 4 त्रिक 12। आता 2,54,016 या संख्येला 12 ने भाग जातो का ते पाहायचं आहे आपल्याला। मग 12 ने भाग जातो का बघा, 12 1 12, 12 दोन्ही 24, त्याच्यानंतर पुढे 1 उरला, 12 1 12 झाले, परत 2 उरलं 20 झाले, 12 1 12, परत 8 उरले, 12 पंचे 60, 12 सक्कूम 72, 12 सक्क 72 झाले। मग या ठिकाणी 81 झालते, 72 गेले, किती राहिले
9 झाले 96. मग 12 पंचे 60, 12 72, 12 30, 84, 12 8 96 म्हणजे 12ने पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणजे पहिला जो गट आहे या गटाने या संख्येला पूर्ण भाग गेलेला आहे. आता दुसरा गट घेऊयात. दुसरा गट काय आहे? 2 गुणिले 3 गुणिले 3. या ठिकाणी बघा 2 6 6 18 म्हणजे याचं उत्तर येतं 18. आता 18ने याला भाग जातो का बघा. या ठिकाणी या संख्येला आपण 18ने भाग घालून बघूयात. 2,54,016 बघा 18 18 1 18 उरले किती 7. 18 1 18 36 18 3 54 18 चौक 72. मग या ठिकाणी 72 ला 18 चौक 72 2 उरले. पुन्हा 18 1 18 पुन्हा 2 उरले. पुन्हा 18 1 18 पुन्हा 3 उरले आणि 18 2 36 म्हणजे 18 या संख्येनं सुद्धा या संख्येला पूर्ण भाग जातो. म्हणजे दुसरा जो गट आहे यानं सुद्धा या संख्येला पूर्ण भाग गेलेला आहे. आता तिसरा गट बघू. सी गट. आता बघा तिसरा जो गट आहे हा काय आहे? 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर 2 2 4 4 2 8. या ठिकाणी तिसऱ्या गटाने या संख्येला भाग घालून बघू. 2,54,016. मग या ठिकाणी 8ने भाग घालूयात. बघा 8 1 8 8 2 16 8 3 24 1 उरला. 8 1 8 8 2 16 म्हणजे 8 1 8 1 चा भाग बसला. 6 उरले. 8 7 56. परत या ठिकाणी 4 उरले. परत झाले 41. मग या ठिकाणी 8 पंचे 40 1 उरला आणि या ठिकाणी 8 2 16 म्हणजे या ठिकाणी 8ने सुद्धा या संख्येला भाग जातो. याचाच अर्थ याचा जो गट क्रमांक 3 आहे या 3 गटाने सुद्धा याला पूर्ण भाग जातो. आता पुढील गट आहे 2 गुणिले 3 गुणिले 5. 2 गुणिले 3 गुणिले 5. या ठिकाणी जर विचार केला 5 3 15 15 2 30. या ठिकाणी 30 या संख्येनं भाग घालण्याच्या अगोदर आपण ही जी संख्या आहे यातील प्रत्येक अंकाची बेरीज करून घेऊयात. तर बघा 6 आणि 1 6. या ठिकाणी संख्या बघा 2,54,016. बघा 6 आणि 1 7 7 आणि 4 11 11 आणि 5 16 16 आणि 2 17 आणि 1 18. मग 18 या संख्येला 3 या संख्येनं भाग जात नाही म्हणून या संख्येलाही 30 या संख्येनं भाग जात नाही. म्हणजेच प्रश्न क्रमांक 5 जो आहे 2,54,016 या संख्येला पुढीलपैकी मूळ अवयवांच्या कोणत्या गटानं पूर्ण भाग जात नाही. तर याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक डी हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. याच्या पुढील उदाहरण बघूयात. 27,000 या संख्येचे मूळ अवयव कोणते? याच्या पुढील प्रश्न आपण पाहूयात. या ठिकाणी बघा 27,000 या संख्येचे मूळ अवयव कोणते? ए 2 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 9 गुणिले 5 गुणिले 25. बी 18 गुणिले 45 गुणिले 10. सी 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. आणि डी 8 गुणिले 27 गुणिले 125.
तर या ठिकाणी 27,000 या संख्येचे मूळ अवयव कोणते हे पाहत असताना आपल्याला प्रत्येक अवयवाचा काय करावा लागणार आहे, गुणाकार करावा लागणार आहे। तर पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा, ज्या वेळेला आपण या ठिकाणी गुणाकार करणार आहोत 25 पाचा 1,600, 1,600 गुणिले 9 बरोबर होतात 1,125, 1,125 गुणिले 3 होतात 3,375 गुणिले 4 13,500 आणि 13,500 गुणिले 2 जर केलं तर त्याचं उत्तर जे आहे ते येतं 27,000। म्हणजेच या ठिकाणी जो आपला पर्याय क्रमांक 1 आहे 2 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 9 गुणिले 5 गुणिले 25 याचा गुणाकार हा 27,000 येतो। म्हणून पर्याय क्रमांक 1 हा याचे उत्तर आहे। पुढील उदाहरण पाहूया। पहा, या ठिकाणी आजच्या स्वाध्याय क्रमांकामधील शेवटचं उदाहरण आहे 7वं। 330 या संख्येचे एकूण मूळ अवयव आहेत A 2, B 3, C 4 आणि D 5। तर या ठिकाणी आपण 330 या संख्येचे मूळ अवयव पहिल्यांदा काढून घेऊयात। बघा 330, आता 330 या संख्येला सर्वात लहान कोणत्या संख्येने भाग जातो, तर बघा 2 ने भाग जातो। बे 1 बे 1 उरला झाले 13, बे सक्क 12, त्याच्यानंतर 1 उरला बे 5 10। याच्यानंतर बघा 5 आणि 6 11, 11 आणि 1 12, म्हणजेच 12ला 3 ने भाग जातो, म्हणजेच 165 या संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो। म्हणून याला आपण 3 ने भाग घालूयात। 3 5 15 आणि 3 5 15। याच्यानंतर 55 या संख्येला 5 ने भाग जातो। मग या ठिकाणी बघा 5 1 5, 5 1 5 आणि शेवटी 11 या संख्येला शेवटी 11 या संख्येने भाग जातो। म्हणजेच या ठिकाणी आपण 330 याचा जर विचार केला तर याचे अवयव कोणते, तर बघा 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 11 हे याचे अवयव आहेत। तर बघा हे अवयव किती आहेत, 1 2 3 आणि 4, म्हणजे 330 याचे एकूण अवयव जर बघितले तर ते आपल्याला 4 हे दिसून येतात। मग 4 हा पर्याय क्रमांक C या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या लर्न विथ मी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक व शेअर जरूर करा।